नमस्कार. 7 जानेवारी 2021चा लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे बांधकाम क्षेत्राला सवलतीचं बळ, वर्षभर 50% अधिमूल्य माफ, घर खरेदीदारांना मोठा लाभ. लक्षात घ्या, कोविड-19चा प्रादुर्भावामुळे आपल्याला माहिती आहे की आपली जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज होती ते स्लो डाऊन झाली होती आणि त्याचाच एक इम्पॅक्ट हा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला सुद्धा झाला होता. मग जे बांधकाम विभाग आहे, ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर म्हणतो आहे, कुठलं बरं, बांधकाम विभाग. तर या बांधकाम विभागाला चालना कशी देता येईल त्याच्यावरती शिफारस करण्यासाठी सरकारने HDFC याचे जे अध्यक्ष आहे, कोण बरं, दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांनी बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक अधिक आकर्षक करण्यासाठी तसेच परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढावी यासाठी बांधकाम अधिमूल्यात सवलत देण्याची शिफारस केली होती. कशामध्ये बरं, तर बांधकाम अधिमूल्यात. अधिमूल्य म्हणजे प्रीमियम आपण म्हणतो त्याला. ओके, तर प्रत्येक बिल्डर असतो त्याला हे प्रीमियम भरावा लागतो. मग आता सध्या जे गव्हर्नमेंटनी प्रपोजल आणलं आहे त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जे अधिमूल्य भरायला लागतो त्याच्यापैकी आम्ही तुम्हाला 50% सूट देऊ, पण त्याच्या बदल्यात जे काही मुद्रांक शुल्क असतो, ठीक आहे, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो. काय बरं म्हणतो आपण त्याला? स्टॅम्प ड्युटी. तर बेसिकली हा जो स्टॅम्प ड्युटी असते ते ग्राहकाला भरावी लागते. परंतु जर तुम्हाला बांधकाम अधिमूल्यामध्ये सवलत हवी असेल तर ही जे स्टॅम्प ड्युटी आहे ते सुद्धा बिल्डरने भरावी लागेल. ठीक आहे, कोण भरणार आत्तापासून स्टॅम्प ड्युटी? तर बिल्डर भरेल. जर स्टॅम्प ड्युटी हा बिल्डर भरत असेल तर त्याला हे जे प्रीमियम आहे, ओके, ज्याला आपण बांधकाम अधिमूल्य म्हणून, त्याच्यामध्ये सवलत भेटणार. आता बघा काय लिहिलं आपण बघून घेऊ. मुद्रांक शुल्क विकासकांकडून गृहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतलेला होता. या सवलतीची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. आता अधिमूल्य सवलतीचा लाभ घेणाऱ्या विकासकांना ग्राहकाचे संपूर्ण मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. ओके, त्यामुळे अधिमूल्य सवलतीचा लाभ ग्राहकांनाही मिळणार आहे. पुढील 1 वर्षापर्यंत गृहनिर्माण व स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये व्यवहार वाढतील, तसेच सदनिका घेऊ इच्छिणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल असा दावा करण्यात येत आहे. आपल्यासाठी तर महत्त्वाचं आहे की मुद्रांक शुल्क, ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी म्हणतो, तर आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊ. सर्वात आधी स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय? तर स्टॅम्प ड्युटी एका प्रकारे टॅक्स असतो. ओके, काय असतं? स्टॅम्प ड्युटी हा एका प्रकारचे टॅक्स असते. जे आपण कुठल्याही प्रकारचा प्रॉपर्टीचा व्यवहार करत असू तर आपल्याला त्याच्यावरती द्यावा लागतो. ओके, तसेच काही डॉक्युमेंट्स असतात, जसे की आपले लीगल डॉक्युमेंट्स झाले, चेक झाले, रिसिप्ट झाली, मिलिटरी कमिशन झाला, मॅरेज लायसन्स झाला, तसेच लँड ट्रान्झॅक्शन्स झाले, याच्यावरसुद्धा आपल्याला स्टॅम्प ड्युटी हा भरावी लागते. ओके, एकदा तुम्ही काय स्टॅम्प ड्युटी भरली त्यानंतरच ती जी जमीन आहे ती लिगली तुमच्या नावावर झाली आहे असं मानण्यात येते. ओके, म्हणजे स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून आपल्याला काय भेटते? तर लीगल बॅकअप मिळतो. ओके, एखादी जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी हे एखाद्या व्यक्तीच्या नावावर झाले ते कधी ठरते? जेव्हा तो स्टॅम्प ड्युटी भरतो. ओके, आता स्टॅम्प ड्युटी ही जी संकल्पना आहे ते पहिल्यांदा 1604 व्हेनिस या शहरामध्ये आली होती आणि त्याच्यानंतर ते जगाच्या इतर देशांमध्ये सुद्धा प्रसारित झाली. ओके, तर याचं ओरिजिन कुठे आहे? तर व्हेनिस या शहरामध्ये 1604 आपल्याला बघायला भेटते. आता सेंटरची स्टॅम्प ड्युटी आणि स्टेटची स्टॅम्प ड्युटी हा वेगवेगळी असते. ठीक आहे, आणि सेंटर जे आहे ते द इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 याचं माध्यमातून स्टॅम्प ड्युटी लावतो किंवा आकारतो. ठीक आहे, लक्षात घ्या, सेंटरची स्टॅम्प ड्युटी आणि स्टेटची स्टॅम्प ड्युटी हे वेगवेगळे असते. स्टेटची प्रत्येक स्टेटनुसार तो पर्टिक्युलर राज्य हे स्वतःची स्टॅम्प ड्युटी ठरवत असतात. ओके, आणि प्रत्येक राज्यासाठी स्टॅम्प ड्युटी हा वेगवेगळी असते आणि प्रत्येक राज्यामध्ये तसे कायदे करून हे स्टॅम्प ड्युटीला मान्यता देण्यात येते. तसंच केंद्राची स्टॅम्प ड्युटीसुद्धा वेगळी असते. केंद्राची जी स्टॅम्प ड्युटी आहे ते इंडियन स्टॅम्प ॲक्ट 1899 याच्या माध्यमातून घेतली जाते. तसंच प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या स्टॅम्प ड्युटी आकारण्यासाठी कायदा वेगवेगळा आहे. इथे आपण एक्झाम्पल घेतलं आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट्स स्टॅम्प ड्युटी लॉ हे जे आहे ते महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 याच्या माध्यमातून राबवला जातो. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये स्टॅम्प ड्युटी आहे ते महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट 1958 याचा अनुसार
आकारला जातो. ओके, तर हे लक्षात ठेवा. आपण स्टॅम्प ड्युटीविषयी थोडीशी माहिती घेतली. ओके, आणि अधिमूल्य म्हणजे प्रीमियम असतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके, पुढची जे महत्त्वाची न्यूज आहे ते आहे खाजगी जमिनीवरील विना परवानगी घरे नियमित. गुंठेवारी योजनेतील 31 डिसेंबरपर्यंतचा घरांना मुदतवाढ, नागरिकांना दिलासा. राज्याच्या ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरांमध्ये खाजगी जमिनीवर बिनशेती परवाना किंवा कोणत्याही परवाना न घेता उभारण्यात आलेली घरे किंवा बांधकामे गुंठेवारी योजनेअंतर्गत नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार 31 डिसेंबर 2020पर्यंत गुंठेवारी अंतर्गत करण्यात आलेली सर्व बांधकामे नियमित होतील. खाजगी जमिनींवर बिनशेती परवाना म्हणजे NA म्हणजेच नॉन ॲग्रिकल्चर लँड न घेता किंवा स्थानिक यंत्रणांची परवानगी नसताना घरे व बांधकामे करण्यात आली आहेत. जमिनीचे गुंठे पाडून ते विकण्यात आले व त्यावर घरे उभारण्यात आली. ही सारी घरे व बांधकामे अनधिकृत ठरली होती. यातूनच 2001मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने गुंठेवारी नियमितीकरण कायदा केला होता. यानुसार 2001पर्यंत गुंठेवारी योजनेतील घरे नियमित झाली होती. जमीन अतिक्रमणाखाली आहेत अथवा विशिष्ट क्षेत्रामध्ये आहेत, जसं की नाविकास क्षेत्र, हरित क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र, संरक्षण विभागाचे क्षेत्र इत्यादी, त्यांना कायद्याप्रमाणे या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ओके, आपल्यासाठी आता इथे महत्त्वाचं काय माहिती आहे का? आपल्यासाठी महत्त्वाचे गुंठेवारी पद्धत काय असते लक्षात घ्या. समजा ही एक खूप मोठी जमीन आहे. ओके, समजा 10 एकरची जमीन आहे. ओके, आता 10 एकर जमीन एकंदरीत कुठलाही एखादा व्यक्ती घेण्यासाठी हिचकतो, कारण त्याची किंमत खूप जास्त असते. मग ज्याची जमीन आहे तो काय करतो माहिती आहे का? ही जी जमीन आहे त्याची विभागणी करतो. ओके, त्याची जमिनीची विभागणी करतो आणि प्रत्येक गुंठा हा एक एक प्लॉट म्हणून तो विकतो. ओके, परंतु गुंठेवारी योजनेमध्ये काय सांगण्यात आलं माहिती आहे का? की 11 गुंठा, किती बरं, 11 गुंठा याच्यापेक्षा जर कमी जागा असेल, कमी जमीन असेल तर त्याला विकता येणार नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, की 11 गुंठा याच्यापेक्षा जर कमी जागा असेल तर त्याला तुम्ही विकू शकत नाही. आता असं प्रोव्हिजन कशाला ठेवण्यात आला तर लक्षात घ्या. तुम्ही समजा 1 गुंठा 2 गुंठा जागा विकली, ठीक आहे. आता ती जर जागा शेतीची असेल तर त्याच्यावरती शेती होऊ शकणार का मला सांगा बरं. ठीक आहे, आता हे जे काही जागा आहे ते समजा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. ओके, ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, त्याची तुम्ही विभागणी केली आणि त्याच्यानंतर तुम्ही एक एक गुंठा लोकांना विकला. आता आपल्याला माहीत आहे की आधीच आपलं इथे शेती जमीन याचं काय झालं आहे तर ते परिवारामुळे त्याची विभागणी झाली आहे आणि खूप छोटे छोटे जमिनीचे जे प्लॉट आहेत ते लोकांच्या नावावर आहे. आता ही जमीन भले शेतीची जमीन आहे तरी त्याच्यावरती शेती होऊ शकत नाही किंवा आपण जरी शेती केली तर त्याच्यामधून उत्पादन निघत नाही. का बरं? कारण जमीन खूप जास्त कमी आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे आपण यांत्रिकीकरण त्याचं करू शकत नाही आणि कालांतराने काय होते तर ती जमीन पडीक बनते आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटनी प्रोव्हिजन आणला होता की 11 गुंठा याच्यापेक्षा कमी जमीन हे तुम्ही विकू शकत नाही. तर मध्यंतरी लोकांनी काय केलं माहिती आहे का? जमीनची विभागणी तर केली, पण त्यांनी एकत्रित येऊन 11 गुंठे इतकी जमीन घेतली. ठीक आहे, त्यांनी काय केलं, 4-5 जण एकत्र आली आणि त्यांनी 11 गुंठे एवढी जमीन घेतली आणि कुठल्या तरी एका व्यक्तीच्या नावावरती केली. ठीक आहे, आता एका व्यक्तीच्या नावावर केली म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या नावावरती त्यांनी 7-12 बनवून घेतला. ठीक आहे, समजा ABCDE असे 5 व्यक्ती एकत्रित आले आणि त्यांनी 11 गुंठेपेक्षा जास्त जागा घेतली, कारण कमी तर ते घेऊच शकत नव्हते. ठीक आहे, आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का की ठीक आहे 7-12 मी एच्या नावावरती बनवतो आणि त्या 7-12मध्ये BCDE आपलं चौघांचं नाव टाकू. ओके, म्हणजे 5च्या नावावरती ती जमीन झाली असं त्यांचं म्हणणं होतं आणि नंतर आपण आपसमध्ये ही 11 गुंठेची जागा आहे ती विभागून घेऊ. ठीक आहे, परंतु गव्हर्नमेंटने आता यालासुद्धा नकार दिला की हे चालणार नाही. ओके, आणि 11 गुंठेपेक्षा कमी जागा हे कोणाच्याही नावावर होणार नाही. ओके, म्हणून हे म्हणजे ही अख्खी गुंठेवारी योजना होती की ज्या लोकांनी आधीच हे 7-12 बनवले, 11 गुंठे घेतली, 4-5 लोकांचे नाव त्या 7-12वरती टाकले आणि त्याच्यावरती घरं वगैरे बांधली. ठीक आहे, लक्षात घ्या हे फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर लँडसाठी आहे. ओके, की ॲग्रिकल्चर लँडला तुम्ही अशा प्रकारे विभागणी करू शकत नाही त्याची. ओके, आता इथे अजून एक वर्ड होती NA प्लॉट. ठीक आहे, NA म्हणजे काय नॉन ॲग्रिकल्चर. आता लक्षात घ्या, जी काही ॲग्रिकल्चर प्लॉट असतो त्याच्यावरती फक्त तुम्हाला ॲग्रिकल्चर करायची परवानगी असते, त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं बांधकाम करू शकत नाही.
ठीक आहे, तुम्हाला बांधकाम करायची परवानगी नसते. जर तुम्हाला बांधकाम करायचे असेल तर तुम्हाला त्या प्लॉटला NA प्लॉटमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि तो कोण करते तर ते फक्त करायची ऑथॉरिटी गव्हर्नमेंटकडे असते. ठीक आहे, जे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्याला नॉन ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये कन्वर्ट करायची ऑथॉरिटी जी आहे ते फक्त गव्हर्नमेंटकडे आहे. ओके, मध्यंतरी काय व्हायचं माहिती आहे का, लोकांना वाटायचं की एखादा प्लॉट मी विकत घेतला तर कालांतराने त्याचा NAमध्ये रूपांतर होईल आणि तिथे नंतर मला बांधकाम करता येईल. म्हणून ते काय करायचे, हे प्लॉटची किंमत समजा ॲग्रिकल्चर प्लॉटमध्ये जर 30,000ला भेटत असेल आणि जर त्याचा नॉन ॲग्रिकल्चर झाला तर तो 1,00,000पर्यंत जाऊ शकतो. मग लोक आधीच ते प्लॉटला ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणून घ्यायचे आणि तिथे स्वतःचे पैसे अडकवून ठेवायचे. ठीक आहे, झालं तर ठीक, नाही झालं तर गेलं पैसे. ओके, आता समजा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे तर ते कसं काय ते स्वतःचं नावावरती ठेवायचं आहे, तर तिथे ते छोटंसं घर बांधून ठेवायचे. ठीक आहे, आणि ही जागा सांगायची की ही जागा ॲग्रिकल्चरची आणि आता सध्या आमच्या ताब्यामध्ये आहे. ओके, परंतु कालांतराने काय केलं माहिती आहे का, NA होणार आहे या एक बोलता येत ना म्हणजे गृहीत धरून त्यांनी इथे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर घेतले, म्हणजे बंगलो वगैरे बांधले स्वतःचे. ठीक आहे, परवानगी नाही आहे बरं का ॲग्रिकल्चर लँडवरती अशा कुठल्या प्रकारे बंगला वगैरे बांधायची, तरी त्यांनी बांधले. आणि जेव्हा केव्हा अतिक्रमण झालं आहे असं गव्हर्नमेंटला वाटते आणि गव्हर्नमेंट हे अतिक्रमण विरोधात पथक वगैरे निर्माण करते, तर हे सर्व जे काही बंगलो वगैरे त्याला तोडायची पाळी येऊ शकते. ओके, त्यामुळे गुंठेवारी योजना काढली आणि काय सांगितलं की ज्यांनी पण असे घरं वगैरे बांधलीत ना त्यांना नियमित करा. ओके, म्हणजे त्यांना अप्रुव्हल द्या एका प्रकारे. आणि ही योजना हे तत्कालीन जे काँग्रेस आघाडी होती 2001मध्ये त्यांनी ही योजना आणली होती. आय होप तुम्हाला गुंठेवारी पद्धत काय आहे आणि NA प्लॉट काय असतो त्याच्यामध्ये फरक समजला आहे. ओके, जे काही विभागणी झाली होती त्याला आता नियमित करायची बात केली जाते. आणि विभागणी न करण्यामागचं कारण काय होतं की शेती जमीन जर विभागली गेली तर त्याच्यामुळे उत्पादन कमी होईल आणि जर एका प्रकारे उत्पादन कमी झालं तर जे शेतमजूर आहे किंवा शेतमालिक आहे त्याची आवकसुद्धा कमी होईल अशी भीती गव्हर्नमेंटला वाटत होती. म्हणून त्यांनी हे गुंठेवारी योजना आणली होती. परंतु कालांतराने ज्या लोकांनी घेऊन ठेवले त्यांचासुद्धा प्रेशर आला गव्हर्नमेंटवरती, म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं तर त्याला नियमित करण्यासाठी 2001मध्ये हे असे एक उपक्रम राबवला होता. ठीक आहे, काय बरं होतं, गुंठेवारी नियमितीकरण कायदा केला आणि जे काही गुंठेवारीची जमीन आहे त्याला नियमित करायचे प्रयत्न केले. ओके, तर हे आपण गुंठेवारी योजनेविषयी माहिती घेतली आणि सध्यासुद्धा त्याला मुदतवाढ भेटलेली आहे. ओके, नेक्स्ट जी न्यूज आहे ते आहे कृषी पंपांना सौर ऊर्जेसाठी 1969 कोटी, प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान म्हणजे कुसुम. ओके, तर या स्कीमच्या अंतर्गत कृषी पंपांना सौर ऊर्जेसाठी 1969 कोटी रुपये देण्यात आलेले आहे. ओके, तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी कुसुम स्कीम महत्त्वाची आहे. तर आपण कुसुम स्कीमविषयी थोडीशी माहिती घेऊ. कुसुमचं सर्वात आधी तर नाव लक्षात घ्या, किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान. काय बरं, किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान, संक्षिप्तमध्ये कुसुम स्कीम. कुसुम स्कीम जे आहे ते न्यू अँड रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्रीचा अंतर्गत येते. कुठली मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी याचा अंतर्गत येते. आता कुसुम स्कीमच्या अंतर्गत गव्हर्नमेंटने काय ठरवलेलं आहे की कुसुम स्कीमच्या अंतर्गत आम्ही 17.5 लाख ऑफ ग्रीड ॲग्रिकल्चर सोलार पंप हे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आता ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड काय असते ते लक्षात ठेवा. समजा असे पोल्स आहेत, तुम्ही या पोल्सवर जसे वायरी जाताना बघितले आहेत. ओके, आता ऑन ग्रीड म्हणजे काय किंवा ग्रीड कनेक्टेड म्हणजे काय की जे काही सोलार पंप इथे मी एस्टॅब्लिश केलं आहे त्याला या ग्रीड जोडी मी कनेक्ट करणार. ओके, याला आपण ग्रीड म्हणतो. हे जे कनेक्टिव्हिटीचे वायर्स वगैरे पोलवरनं जात असतात ना त्यांना आपण ग्रीड म्हणतो. ओके, GRID ग्रीड. आता ऑफ ग्रीड किंवा नॉट कनेक्टेड विथ ग्रीड याचा अर्थ काय, तर सोलार पंप जे आहे ते इंडिपेंडेंट असतो, ते ग्रीड जोडी कनेक्टेड नसतो. ओके, त्याचं एक सोलार पॅनल असते, त्या पॅनलमध्ये ते सूर्यकिरण शोषतो आणि त्याच्या माध्यमातून तुमचं सोलार पॅनल चालतो. त्याला कुठल्याही प्रकारे हे इलेक्ट्रिक पोल जोडी कनेक्शन नसते किंवा मीटर जोडी कनेक्शन नसते. ओके, त्याला आपण म्हणतो ऑफ ग्रीड. ओके, कुठल्याही प्रकारचं हे इलेक्ट्रिसिटीचे जे मीटर्स असतात किंवा जे पोल्स असतात त्यांचं जोडी कनेक्शन नसते, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण ऑफ ग्रीड म्हणतो. ओके, आणि ग्रीड कनेक्टेड म्हणजे काय, तर ते डायरेक्टली मीटर जोडी कनेक्ट असतात. म्हणजे MSCB हे जे इलेक्ट्रिसिटी देते त्याच्या जोडी ते पंप कनेक्ट असतात, त्याला ऑन ग्रीड म्हणतात किंवा ग्रीड कनेक्टेड म्हणतात. आणि गव्हर्नमेंटने काय ठरवलं आहे कुसुम स्कीम्सच्या अंतर्गत, तर आपण 17.5 लाख एवढे ऑफ ग्रीड ॲग्रिकल्चर सोलार पंप जे आहे ते डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. ओके, म्हणजे इंडिपेंडेंट पंप एका प्रकारे. तसंच जी काही पडीक जमीन आहे ज्याला आपण बॅरन लँड म्हणतो
त्याच्यावरती 10,000 मेगावॉट याचे सोलार प्लांट हे प्रस्थापित करणार आहोत, किंवा तुम्ही याला 10 गिगावॅटसुद्धा म्हणू शकतात. तर एवढी क्षमताचे आपण सोलार प्लांट जे आहे ते पडीक जमीन याच्यावरती बांधणार आहोत. ओके. आता जर आपण आपलं काय म्हणतो त्याला, स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीज जे ज्याला आपण डिस्कॉम म्हणतो, ते या कुसुम स्कीमच्या माध्यमातून जे काही फार्मर्स आहेत, ठीक आहे, जे काही फार्मर्स आहेत ते एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करत आहे, तर हे जे डिस्कॉम्स आहेत ना, ते ही एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी खरीद करणार. ओके. आणि त्याचा मोबदला हा फार्मरला मिळणार आहे. आता समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. हे सोलार पॅनल आहे, ठीक आहे. दिवसाला याच्यामधनं 10 मेगावॉट एवढी एनर्जी प्रोड्यूस होते. एक्झाम्पल आहे. ओके. तर 10 मेगावॉट एवढी एनर्जी इथे प्रोड्यूस होते. त्यांचा जो पंप आहे ते 2 मेगावॉट एवढी एनर्जी वापरतो आहे, तर बाकीची 8 मेगावॉट तर वाया जाणार ना. तर कुसुम स्कीमच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं माहिती आहे का, की आपण तुमचे जे सोलार पंप आहे ना त्याला ग्रीड जोडी कनेक्ट करूया, आणि हे जे 8 मेगावॉट जे तुमच्याकडे एनर्जी वाचते ना, ते तुम्ही डिस्कॉमला सप्लाय करा. ओके. आता त्याचा फायदा गव्हर्नमेंटला कसं होईल, म्हणजे फार्मरला कसं होईल, तर 8 मेगावॉट ही जी एनर्जी ते डिस्कॉमला विकत आहेत त्याच्या बदल्यात त्यांना पैसा मिळेल. ओके. मग गव्हर्नमेंटला कसं फायदा होईल, तर आपल्याला माहिती आहे की डिस्कॉमकडे जे एनर्जी येते ते थर्मल पॉवर प्लांट याच्या माध्यमातून येते, म्हणजे मेजॉरिटी थर्मल पॉवर प्लांटकडनंच येते. पण थर्मल पॉवर प्लांटमध्ये काय असते, तर आपण कोल किंवा कोळसा जाळतो, आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युशन होते. ओके. म्हणजे पर्यावरण प्रदूषण होते. परंतु जर आपण हे सोलार ग्रिडच्या माध्यमातून आपण एनर्जी प्रोड्यूस केली, तर ही एक स्वच्छ एनर्जीचा सोर्स आहे. ठीक आहे, क्लीन एनर्जीचा एक सोर्स आहे. तर अशा प्रकारे फार्मरलासुद्धा बेनिफिट होईल, गव्हर्नमेंटलासुद्धा बेनिफिट होईल, आणि डिस्कॉमवरचा बर्डनसुद्धा कमी होईल. आता डिस्कॉमवरचा बर्डन कसं काही कमी होईल, तर आपल्याला माहिती आहे की शेतीसाठी जी काही वीज दिली जाते ते खूपच जास्त सबसिडाईज असते. ओके. खूपच जास्त सबसिडाईज असते, आणि हे सबसिडी द्यायचा जो भार आहे तो डिस्कॉमवरती असतो. आणि त्यामुळे आता जर आपण ऑफ ग्रीड किंवा ग्रीड कनेक्टेड सोलार प्लांट वगैरे प्रत्येक फार्मर्सकडे दिले, किंवा त्याचं फार्म म्हणजे शेतीवरती ठेवले, तर डिरेक्टली आपलं जे सबसिडीचं बर्डन आहे जे डिस्कॉमवरती आहे ते कमी होईल. कारण डिस्कॉमवरनं जे एनर्जी किंवा जे इलेक्ट्रिसिटी एक फार्मर घेतो आहे त्याची खपत जी आहे ते सुद्धा कमी होईल, कारण त्याला आता डिरेक्टली सोलारच्या माध्यमातून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करता येईल आणि त्याचा उपयोग करता येणार. ओके. मग ही सिच्युएशन जी आहे ते प्रत्येकासाठी विन विन सिच्युएशन आहे. ओके. काय म्हणतात त्याला, विन विन सिच्युएशन म्हणतो, म्हणजे प्रत्येकाचा बेनिफिट होतो इथे. जे काही बेनिफिशियरी आहे जसे की डिस्कॉम झाले, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया झाला, त्यानंतर आपले फार्मर्स झाले, तसंच एन्व्हायरमेंट झालं, प्रत्येकासाठी बेनिफिशियरी हा स्कीम आहे. ओके. आता जे काही सोलार पंप घेणार आहेत तर फार्मरना त्या सोलार पंपवरती 60% एवढी सबसिडी दिली जाणार आहे, त्यांना एनकरेज करण्यासाठी, उत्साहित करण्यासाठी, की बाबा तुम्ही या बघा किती स्वस्तामध्ये आम्ही तुम्हाला हे सर्व प्रोव्हाइड करतो आहे, पटकन या आणि याला घेऊन टाका. तसंच 30% जे आहे ते लोनच्या स्वरूपात भेटणार आहे. ओके. आणि 10% एवढे पैसे फक्त आपला जो शेतकरी असेल त्याला इन्व्हेस्ट करावे लागतील. ओके. 60% जे आहे ते सबसिडीच्या स्वरूपात भेटेल, त्यापैकी 30% हे सेंट्रल गव्हर्नमेंट देईल, आणि बाकीचे 30% जे आहे ती स्टेट गव्हर्नमेंट देणार. 30% हे लोनच्या स्वरूपात भेटणार त्याला बँकेतनं, आणि 10% हे त्याला स्वतःचं खिशातनं टाकावे लागतील. ओके. प्रोव्हिजन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. मिनिस्ट्रीसुद्धा लक्षात ठेवा, न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. ओके. आता बेनिफिट काय काय होणार आहे, तर बेनिफिट आपण आधी पण डिस्कस केला, पुन्हा एकदा बघून घेऊ आपण. ठीक आहे. तर सोलार पॉवर जी आहे त्याचा डिसेंट्रलायझेशन होणार. ओके. म्हणजे काय, प्रत्येक शेतकरीच्या शेतामध्ये आता सोलर पॉवर प्लांट हे प्रस्थापित होणार आहे, म्हणून सोलार पॉवर जे आहे त्याचं विकेंद्रीकरण होणार आहे. ओके. तसंच जे काही डिस्कॉमचे ट्रान्समिशन लॉस वगैरे होत आहेत, म्हणजे डिस्कॉमचे जे काही लॉस होत आहेत ते कमी होणार. ओके. सबसिडीचा बर्डन जे डिस्कॉमवरती होता ते सुद्धा कमी करता येईल आपल्याला. ओके. तसंच जी काही एक्स्ट्रा पॉवर जे आहे ते आपण काय करणार आहोत, तर ते डिस्कॉमला सप्लाय करणार आहोत. ओके. आणि तसंच जे काही बॅरन लँड आहे, पडीक जमीन आहे, ज्याचा काहीच उपयोग नव्हता, त्याला आता आपण सोलार फार्म, ओके, याच्यामध्ये कन्वर्ट करणार आहोत. कशामध्ये बरं, सोलार फार्म म्हणतात त्याला. ठीक आहे. सोलार फार्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करणार आहोत. याच्यामुळे काय होईल, तर ग्रीन इकॉनॉमी जी आहे त्याला अजून जास्त आपण बूस्ट करू शकू. ओके. म्हणजे त्याला अजून जास्त पुश करता येईल आपल्याला. तसंच जे आपलं फार्मिंग सेक्टर आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात डिझेल वापरला जातो, तर ॲग्रिकल्चर सेक्टरचा किंवा शेतीचा हे डिझेलायझेशन होणार आहे.
ओके, म्हणजे त्याच्यामध्ये जे डिझेल आपण जे पंप वगैरे चालवण्यासाठी तुम्ही बघितलं असेल की शेतकरी डिझेल वापरतो. ओके, त्याची कॉस्टसुद्धा खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे एन्व्हायरमेंट पोल्युशनसुद्धा होतो. तर जर आपण सोलार प्लांट तिथे लावले तर त्याच्यामुळे काय होईल, तर पंप जे डिझेल पंप जे आहेत त्याची डिझेलची जे खपत आहे ते कमी होईल आणि त्याचा फायदा कोणाला होईल, तर शेतकऱ्याला होईल. कशा प्रकारे, तर त्याला डिझेलसाठी पैसे मोजावे लागणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे डिझेलच्या धुरामुळे जे पर्यावरण प्रदूषण होतं ते सुद्धा आपल्याला कमी करता येईल. ओके, त्यानंतर वॉटर सिक्युरिटीसुद्धा आपल्याला गेन करता येईल. आता वॉटर सिक्युरिटी किंवा वॉटर कन्झर्वेशन कसं काय आपल्याला मिळवता येईल ते सुद्धा लक्षात ठेवा. कसं होतं माहिती आहे का, की शेतकरी जो आहे तो मुबलक प्रमाणामध्ये आपलं जे ग्राउंड वॉटर आहे त्याला एक्स्ट्रॅक्ट करत होता. ठीक आहे, परंतु या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण काय करणार आहे, तर आपण एनर्जी एफिशियन्सी, ठीक आहे, एनर्जी एफिशियन्सी तसंच काय म्हणतात त्याला जनजागृती, ठीक आहे, जनजागृती हे सुद्धा आपण करणार आहोत या प्रोग्रामच्या माध्यमातून, की ज्याच्याने आपण लोकांना सांगू शकू की बाबा हे जे तुम्ही वापरतायत एनर्जी वगैरे, ठीक आहे, तर त्याच्यामुळे आणि जे तुम्ही ग्राउंड वॉटर एक्सप्लोर करतायत म्हणजे भूपातळीमध्ये जे काही पाणी आहे त्याला तुम्ही बाहेर काढताय, त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते भूजलची जी पातळी आहे ना ते अजून जास्त कमी होत चालली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जनजागृतीवर पसरवता येईल. तसंच काय होतं माहिती आहे का, आधी सबसिडी किंवा सबसिडाईज इलेक्ट्रिसिटी तिथे सप्लाय व्हायची. ओके, आणि ते डिस्कॉमच्या माध्यमातून सप्लाय व्हायची. तर त्याच्यामुळे लोक काय करायचे, पंप चालू ठेवून विसरून द्यायचं, चालू द्या, जेवढं होईल तेवढं, जेवढं पाणी गेलं तेवढं चांगलं, असं लोकांना वाटायचं. परंतु हे योग्य नाही आहे. तर या प्रकारची जनजागृतीसुद्धा आपल्याला या माध्यमातून पसरवता येईल. ओके, तर हे आपण बघितलं कशाविषयी, डिस्कॉम आपलं हे कुसुम स्कीमविषयी. ठीक आहे, किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान इम्पॉर्टंट स्कीम आहे, याची नोट्स करून ठेवा. आणि 2018मध्ये ही स्कीम आपण लॉन्च केली बजेटमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट, इलेक्ट्रॉनिक्स धोरणात सुधारणा, 20,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक धोरण 2016 हे 10 एप्रिल 2021 रोजी संपुष्टात येणार आहे. केंद्र शासनाच्या MSIPS योजनेचा कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे या योजनेशी राज्याचे धोरण विलग करून ते स्पेक्स या योजनेशी संलग्न करणे आवश्यक होते. त्यानुसार राज्याचे स्वतंत्र धोरण तयार करण्यात आले आहे. आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते MSIPS, जे सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती ते. आता MSIPSचा फुल फॉर्म काय आहे, मॉडिफाईड स्पेशल इन्सेंटिव्ह पॅकेज स्कीम. ओके, आता लक्षात ठेवा इथे काय लिहिलं गेलं आहे, इथे आपल्याला इन्सेंटिव्हवरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, इन्सेंटिव्ह म्हणजे काय, तर सूट देणे म्हणजे इन्सेंटिव्ह देणे. ओके, आता 2012पासून ही जे MSIPS जी आहे, जुलै 2012पासून ही MSIPS योजना राबवण्यात आली होती. आणि या MSIPSच्या माध्यमातून गव्हर्नमेंटने काय केलं, तर कॅपिटल सबसिडी दिली. ओके, आता समजा 100 करोड एवढं जर माझं एक्झाम्पल घेतो, ठीक आहे, 100 करोड एवढं जर माझं एखादा प्रोजेक्ट टाकायचे त्याची कॉस्टिंग आहे, तर ते प्रोजेक्ट जर स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये असेल तर त्याच्यावरती मी 20% हे कॅपिटल सबसिडी देईल. ओके, जे काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याचे 20% हे मी कॅपिटल सबसिडी देईल आणि यालाच मी काय म्हणेल, तर इन्सेंटिव्ह म्हणेल. ओके, तसंच एखादं प्रोजेक्ट हे जर स्पेशल इकॉनॉमिक झोन याचा बाहेर असेल तर त्याच्यावरती 25% हे कॅपिटल सबसिडी देण्यात येईल. ओके, स्कीम कोणी काढली आहे, स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. कधी काढली, जुलै 2012मध्ये. आणि कालांतराने त्याचं जे काळ आहे ते वाढवत गेले आपण. ओके, त्यानंतर जे काही नवीन युनिट प्रस्थापित होत आहेत तसेच ज्या युनिटना एक्सपांड करायचं आहे, ओके, त्यांनासुद्धा या स्कीमचा अंतर्गत लाभ देण्यात येईल. ओके, इन्सेंटिव्ह पिरियड जो आहे आपण सांगितलं की 20% आम्ही तुम्हाला इन्सेंटिव्ह देऊ जर तुम्ही स्पेशल इकॉनॉमिक झोनचा अंतर्गत असणार. तर 20% इन्सेंटिव्ह जे आहे ते 5 वर्षाचा काळामध्ये देण्यात येईल. ओके, म्हणजे मी आता एक्झाम्पल घेतलं 100 करोडचा, तर 20 करोड रुपये हे तुम्हाला इन्सेंटिव्ह किंवा सबसिडीच्या माध्यमातून देण्यात येईल. तर 20 करोड हे तुम्हाला 5 वर्षात टप्प्याटप्प्याने देण्यात येईल. ओके, आणि या इन्सेंटिव्ह स्कीमच्या अंतर्गत आपण 44 कॅटेगरी, ओके, म्हणजे 44 प्रकारचे उद्योग यांना आपण आयडेंटिफाय केलं आहे. ओके, मिनिमम इन्व्हेस्टमेंट जे आहे ते 1 करोड रुपये असलं पाहिजे. कशासाठी, फॉर मॅन्युफॅक्चरिंग. ओके, जे मॅन्युफॅक्चरिंग जे आपण उत्पादन करतो आहे त्याच्यासाठी मिनिमम इन्व्हेस्टमेंट हा 1 करोड असलं पाहिजे या स्कीमचा लाभ घेण्यासाठी. तसंच
जर आपण सेमीकंडक्टर वेफर्स आणि फॅब्रिकेशन युनिट बनवतो आहे, ओके, कसं बोला, सेमीकंडक्टर वेफर फॅब्रिकेशन युनिट. आता वेफर्स काय असतात ते सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही सोलार पॅनल बघितलं आहे ना, तर त्याच्यावरती एक अशी ब्लॅक कलरची काय म्हणतात, एक पत्रासारखं असतो, ठीक आहे, अशी ते असं काहीतरी दिसतं ब्लॅक कलरचं, त्याला आपण सोलार वेफर म्हणतो. ओके, सोलार पॅनल जर तुम्ही बघितलं असेल ना, तर त्याच्यावरती एक प्लास्टिकची एक तुम्हाला ग्रीडसारखी दिसेल, ठीक आहे, हे अशी काहीतरी त्याचा आकार असतो, त्याला सोलार वेफर म्हणतो आपण. ओके, तर ते त्या म्हणजे त्याच्यासाठी जर तुम्ही काम करत असेल तर 500 करोड एवढं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पाहिजे या स्कीमचा लाभ घेण्यासाठी. ओके, मग 1 करोड ते 500 करोड. ओके, तर याचा अंतर्गत जर तुमचा इन्व्हेस्टमेंट असेल 5,000 आहे, सॉरी 5,000 आहे, 1 करोड ते 5,000 करोड याचा अंतर्गत जर तुमचा इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला एमसिप्सचा लाभ घेता येईल. ओके, आणि हे एमसिप्ससाठी जे काही काय म्हणतो त्याला इंडस्ट्रियल एरिया आहे हे नोटिफाय करायचं काम सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे देण्यात आलेलं आहे, की तुम्ही नोटिफाय करा की स्पेशल इकॉनॉमिक झोन कुठे असणार आहे आणि कुठले असणार आहेत ते. ओके, तर स्पेशल इकॉनॉमिक झोन जाहीर करायचा अधिकार कोणाकडे आहे, ते सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर हे आपण एमसिप्सविषयी माहिती बघितली. आणि शेवटी 31 डिसेंबर 2018 हे शेवटची तारीख ठरली होती की नवीन प्रोजेक्टना या स्कीमच्या अंतर्गत एंटर करण्यासाठी. ओके, त्यानंतर नवीन प्रोजेक्ट जे आहेत त्यांना बंदी घालण्यात आली की आता तुम्हाला एमसिप्सचा फायदा देता येणार नाही. ओके, त्यानंतर दुसरी आपण एक स्कीम बघितली ती होती स्पेक्स स्कीम. तर आपण स्पेक्स स्कीमविषयी सुद्धा माहिती घेऊ. स्पेक्सचा आधी तो फुल फॉर्म लक्षात घ्या, स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सेमीकंडक्टर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, स्कीम फॉर प्रमोशन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनंट अँड सेमीकंडक्टर. ओके, आता या स्कीमच्या माध्यमातून आपण काय करणार आहे, तर इथे सुद्धा आपण इन्सेंटिव्ह देणार आहेत. आणि इथे 25% जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर होत आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दी गुड्सवरती, त्याच्यावरती आपण किती, तर 25% एवढा आपण इन्सेंटिव्ह देणार आहोत. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टमध्ये जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होते किंवा एक्सपेंडिचर होते त्याचे 25% हे आपण फिनान्शियल इन्सेंटिव्ह म्हणून देणार आहोत. ओके, आता याच्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामुळे डॉमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग जे आहे म्हणजे भारतामध्ये जे उत्पादन होतं आहे त्याला आपल्याला पुश करता येईल. आणि महत्त्वाचं एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा पण इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक, ठीक आहे, हे सेक्टरची जेव्हा पण तुम्ही बात करता त्याच्यामध्ये एक म्हणतो आहे ना, सेमीकंडक्टर हा खूपच महत्त्वाचा एक पार्ट आहे करणं. ठीक आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गॅजेटमध्ये तुम्हाला सेमीकंडक्टर हवाच असतो. जर सेमीकंडक्टर नसेल तर तो इलेक्ट्रिक गॅजेट काम करू शकणार नाही. ओके, म्हणजे सेमीकंडक्टर हे एका प्रकारे आपण सांगूया ना तर माइलस्टोन आहे, ज्याने याचं अचीव केलं ना सेमीकंडक्टरमध्ये एक्सपर्टीज, तो कंट्री खूप जास्त पुढे जाईल. आणि चायना आणि तायवान, स्पेशली तायवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 1 नंबरवरती येतो. आणि त्यामुळेच सर्वात जास्त इलेक्ट्रॉनिक एक्सपोर्ट्स जे आहे ते तायवानमधनं होत असतात. तुम्ही कुठलेही बघा तुमचे इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्याच्यावरती मेड इन तायवान लिहिलेलं असतं कारण मोस्टली. ठीक आहे, तर सेमीकंडक्टर एक माइलस्टोन असं तुम्ही सांगण्यात येईल हे इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये. जे कंपनीने त्याला बनवण्यामध्ये महारथ घेतली ते कंपनी इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये खूप जास्त पुढे निघून जाईल. ओके, आणि आपण असं ठरवलं होतं की 2020पर्यंत सेमीकंडक्टरचा इंडियामध्ये 0 इम्पोर्ट करायचं आहे आपल्याला. ओके, आपली पॉलिसी होती इंडियाची की 2020पर्यंत हे जे काही सेमीकंडक्टर आहे त्याचं पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग हा इंडियात करायचा आणि इतर कंट्रीजमधनं जे आपल्या इथे इम्पोर्ट होतो आहे तो 0वरती आणायचा. म्हणून 0 इम्पोर्ट पॉलिसी 2020पर्यंत हे कशामध्ये, सेमीकंडक्टरमध्ये, हे इंडियाने ठरवली होती. ओके, आता याचे बेनिफिट काय काय होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की जे सेमीकंडक्टर आहे ते मेन ऑर्गन आहे अख्खा इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीजचं. ओके, आणि इंडिया मेजरली त्याचा इम्पोर्टवरती डिपेंडंट आहे. तर जर आपण ही पॉलिसी इम्प्लिमेंट केली तर त्याच्या माध्यमातून काय होईल, जे काही इलेक्ट्रॉनिक सेक्टर आहे इंडियामध्ये, ठीक आहे, ज्याला आपण डॉमेस्टिक इलेक्ट्रॉनिक सेक्टर म्हणतो, त्याला आपल्याला पुश करता येईल. ओके, आणि जे पैसा आपला एक्सपोर्टच्या माध्यमातून किंवा इम्पोर्टच्या माध्यमातून जे पैसा इंडियाचा बाहेर जातो त्याला थांबवता येईल आणि इंडियामध्ये जे इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन, ठीक आहे, ते आणण्यात मदत होईल. तसंच इंडियामध्ये हे कंपोनंटची मॅन्युफॅक्चरिंग होणार ही स्कीम जर आपण इम्प्लिमेंट केली तर. ठीक आहे, जे इलेक्ट्रॉनिक व्हॅल्यू चेन आहे त्याची जे व्हॅल्यू आहे ते सुद्धा वाढणार आणि इंडिया हे एका प्रकारे इलेक्ट्रॉनिक व्हॅल्यू चेनचे एक मेंबर बनू शकतो.
ओके. न्यू इन्व्हेस्टमेंट इन इलेक्ट्रॉनिक सेक्टर यायचे चान्सेस आहेत आणि ते 20,000 करोड एवढं असू शकतो, पॉसिबिलिटीज आहेत. ओके. त्यानंतर एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार, 6 लाखपर्यंत जॉब्स आपण या एक इलेक्ट्रॉनिक सेक्टरच्या माध्यमातून क्रिएट करू शकतो. ओके. तसंच आपल्याला जे इम्पोर्ट डिपेंडन्सी आहे इतर देशांवरती ते सुद्धा कमी होईल, कारण सद्यस्थितीमध्ये सुद्धा आपण सेमीकंडक्टरसाठी आणि इवन सोलार वेफर्ससाठी आपण जे आहे ते इतर कंट्रीवरती डिपेंड आहेत. आणि इंडियामध्ये 80% जे सोलार वेफर्स आहेत ना ते चायनामधनं इम्पोर्ट होतात. ओके. तर आपल्याकडे खूप जास्त स्कोप आहे डेव्हलप होण्यासाठी. तसंच मॅन्युफॅक्चरिंग जे आहे त्याच्यामुळे आपण डिजिटल इंडिया हा जो आपली एक एम आहे किंवा एक उद्देश आहे त्यालासुद्धा चालना मिळेल. ओके. तर हे आपण स्पॅक्सविषयीसुद्धा बघून घेतला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवायची आहे स्कीम आपल्याला. पुढे बघू अजून काय न्यूज आहे. कोरोना काळात गर्भवती तरुणीवर अवघड हृदय शस्त्रक्रिया यशस्वी, मंगेशकर रुग्णालयात डॉक्टरांचे प्रयत्न सफल. एक छोटीशी न्यूज आहे. देशातील पहिली अशी शस्त्रक्रिया सफळ झाली आहे, त्यामुळे आपण ही न्यूज बघतोय. चान्सेस कमी आहेत यायच्या एक्झाममध्ये, पण बघून घेऊ. कोरोना साथरोगाच्या काळात गरोदर तरुणींवर हृदयाची अत्यंत अवघड फ्रोझन एलिफंट ट्रंक आणि महाधमनीची टोटल आर्च रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी केली. पश्चिम भारतात यशस्वी झालेली या प्रकारची पहिली शस्त्रक्रिया आहे. ओके. कुठलं बरं? फ्रोझन एलिफंट ट्रंक आणि टोटल आर्च रिप्लेसमेंट काय आहे जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही आहे, फक्त एवढे 2 नाव लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर देशातील पहिली शस्त्रक्रिया. यापूर्वी चेन्नई आणि दिल्ली येथे अशा शस्त्रक्रिया झाल्या आहेत, मात्र गर्भवती तरुणीवर कोरोना साथरोगाच्या काळात यशस्वी झालेली ही देशातील पहिली शस्त्रक्रिया असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. ओके. ही जी तरुणी होती ती स्वतः प्रेग्नेंट होती. ओके. आणि तिला हे सर्व जे हार्ट डिसीज होते ते सुद्धा होते. मग कोरोना असतानासुद्धा हे हार्टची जे काही सर्जरी आहे ते यशस्वी केली आणि अशी यशस्वी शस्त्रक्रिया हे भारतात पहिल्यांदाच घडली असं त्या रुग्णालयाने सांगितलेलं आहे. ओके. पुढची न्यूज आहे ती आहे देवतांचा नावे यंत्र विक्रीच्या जाहिरातीवर बंदीचे निर्देश. ओके. आता विविध प्रसारमाध्यमांवर धर्माचा नावाने भीती दाखवून हनुमान चालिसा, देवीचे यंत्र आदी वस्तू विक्रीच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर दाखविल्या जातात. सर्वसामान्य नागरिकांची अशा भोंदूगिरीच्या माध्यमातून लूट केली जाते. राज्य शासनाचा 2013मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायद्यानुसार प्रसारमाध्यमांवर प्रक्षेपण करता येत नाही. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे कायदा फक्त लक्षात ठेवा. कुठला बरं? तर 2013मधील अघोरी कृत्य व काळी जादू कायदा. ठीक आहे. याचा अनुसार काय आहे तर हे जे भोंदूगिरी असते ते तुम्ही प्रसारमाध्यमातून प्रसारित करू शकत नाही. ओके. तर हे आता निर्देश दिलेले आहे आपल्या हायकोर्टने. तर खूप जास्त चांगला असं निर्देश आहे, कारण काय माहिती आहे का, आपलं जे संविधान आहे, संविधानाचा भाग 4A, ठीक आहे, त्याच्यामध्ये कलम 51A आहे आणि याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक नागरिकाची ड्युटी असेल की ते सायंटिफिक टेम्पर डेव्हलप करेल. काय बरं? सायंटिफिक टेम्पर म्हणजे काय तर सायन्सला लक्षात ठेवून त्यांनी विचारसरणी स्वतःची जागृत करायची किंवा डेव्हलप करायची गरज आहे. ओके. आणि हे भोंदूगिरी कुठल्याही प्रकारे सायंटिफिक जे आपले टेम्पर आहे त्याला सपोर्ट करत नाही. मग हे खूपच चांगला डिसिजन घेतलेलं आहे आपले हायकोर्टने. विद्यापीठ कायद्याविरोधात प्रचंड रोष, सुधारणा समितीकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी. तर जे आपलं विद्यापीठ कायदा आहे 2016चा, ठीक आहे, महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, तर याच्यामध्ये आता चेंजेस करण्यासाठी आपण एक समितीचं नेमणूक केली आहे आणि त्या समितीचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव लक्षात ठेवा, डॉक्टर सुखदेव थोरात. ओके. काय बरं नाव आहे त्यांचं? डॉक्टर सुखदेव थोरात. ओके. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016. कुठला बरं? महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016. ओके. आणि या कायद्याच्या अंतर्गत 16 सेक्शन्स आहेत आणि 16 चॅप्टर्स आहेत आणि 148 सेक्शन्स आहेत. ओके. आता कसं आहे माहिती आहे का, MPSCचा थोडे प्रिवियस इयरचे पेपर्स बघितले त्याच्यामुळे डायरेक्ट ते लोक चॅप्टर्स आणि सेक्शनसुद्धा विचारत आहेत. मग हे थोडीशी आपण माहिती लक्षात ठेवू. ओके. 2016मध्ये आला होता कायदा आणि त्याच्यामध्ये 16 चॅप्टर आहे, 16×9 148 त्याचे सेक्शन्स आहेत, असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016.
तर सध्या सूचना काय काय देण्यात आल्या आहेत, तर प्राधिकरणामधील नामनिर्देशित सदस्यांची संख्या कमी करावी, प्राधिकरणांचे सदस्य निवडताना गुणवत्तेला प्राधान्य हवे, कुलगुरू प्रकुलगुरू निवडीतील राजकारण संपवावा, UGC अनुसार वेतन आयोग व पदोन्नती द्या, कायमस्वरूपी अधिष्ठानची नेमणूक रद्द करा. ठीक आहे, तर हे सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. नेक्स्ट, कर्तव्याचा भाग म्हणूनच बॉम्बस्फोट कटाचा बैठकीला उपस्थित. मालेगाव बॉम्बस्फोट खटला, प्रसाद पुरोहितचा उच्च न्यायालयात दावा. 2008मध्ये हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण घडलं होतं, त्याची आपल्याला माहिती असली पाहिजे. आणि सध्या इथे NIA विषयी माहिती दिलेली आहे, तर आपण NIA विषयी अजून थोडी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन गॅदर करूया. ठीक आहे, तर NIAचं फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. काय बरं, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. जे काही टेरर अटॅक वगैरे होतात तर त्याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन करायचं काम करते. म्हणजेच काय हे, तर एक काउंटर टेररिस्ट टास्क फोर्स आहे. ओके, NIA जी आहे ते इंडियाची काउंटर टेररिस्ट टास्क फोर्स आहे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, म्हणजे जे काही आतंकवादी गतिविधी होते किंवा हल्ला वगैरे होता तर त्याच्यावरती तपास करण्याचं काम जे आहे ते NIAकडे सोपवण्यात येते. NIAची स्थापना जी आहे ते नॅशनल इन्व्हेस्टिगेशन ॲक्ट 2008 अनुसार झाली. ओके, आणि हा NIA आणण्यामागचं महत्त्वाचं एक कारण होता तो 26/11चा जे मुंबई हल्ला झाला होता तो. ठीक आहे, 26/11चा मुंबई अटॅकनंतर NIA सारखी एखादी संघटना असली पाहिजे किंवा एखादी फोर्स असली पाहिजे ही संकल्पना रूढ झाली आणि त्याच्यानुसारच आपण NIA Act 2008 पास केला आणि 31 डिसेंबर 2008 रोजी NIAची स्थापना करण्यात आली. NIAचे जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर ते न्यू दिल्ली येथे आहे. परंतु त्याचे रिजनल ब्रांचेस हे हैदराबाद, गुवाहाटी, कोची, लखनौ, मुंबई, कोलकाता, रायपूर आणि जम्मू येथे आहे. ओके, NIA स्वतःची जे टेररिस्ट असतात त्यांची एक लिस्ट जाहीर करते, ज्याला NIAची मोस्ट वॉन्टेड लिस्ट म्हणतात. या लिस्टमध्ये सर्व टेररिस्ट आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन्सचे नाव असतात. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते NIA आणि सध्या NIAचे जे चीफ आहे त्यांचं नाव आहे YC मोदी. ओके, तर हे आपण माहिती घेतली कशाविषयी, NIA विषयी. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके, विषारी वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू. ओके, तर विषारी वायू गळती हे नेहमीच एक मोठा प्रश्न राहिला आहे भारतासमोर, की जे काही केमिकल डिझास्टर येतं आहे इंडियामध्ये त्याच्याशी कसं काही डील करायचं. ठीक आहे, आणि पहिला जे केमिकल डिझास्टर होता तो होता भोपाल गॅस ट्रॅजेडी. कुठला बरं, भोपाल गॅस ट्रॅजेडी. कधी झाली होती, तर 2 ते 3 डिसेंबर 1984मध्ये. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेट लक्षात ठेवायची, 2 ते 3 डिसेंबर 1984मध्ये. ओके, आणि मिथाईल आयसोसायनाईड, कुठलं बरं, मिथाईल आयसोसायनाईड हा जो गॅस आहे त्याची गळती झाली होती. ओके, लक्षात ठेवा, मिथाईल आयसोसायनाईड. ओके, त्यानंतर आता भोपाल गॅस ट्रॅजेडी ते झाली, मग त्याच्यानंतर कुठले असे क्रिमिनल चार्जेस होते जे त्या कंपनीवरती लावण्यात आले. ओके, तर तेव्हा तर असे काही स्पेसिफिक कायदे वगैरे नव्हतेच, कारण भारतामध्ये एवढी काय जर असं काही डिझास्टर आलं तर त्याच्याशी कसं डील करायचं याच्याविषयी कुठल्याही प्रकारची जागृती नव्हती. ओके, मग त्या काळामध्ये जेव्हा भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली तेव्हा आपण IPCच्या सेक्शनच्या अंतर्गतच त्या कंपनीवरती चार्जेस लावले होते. IPCचा सेक्शन 304 आपण तेव्हा वापरला होता. ओके, त्यानंतर कालांतराने आपण काय केलं, तर आपण आपले लॉजमध्ये चेंजेस केले. आणि लक्षात घ्या, हे जे भोपाल गॅस ट्रॅजेडी होती त्याच्यामध्ये 2000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि त्याचे जे वेरियस इम्पॅक्ट्स आहेत ते अजूनसुद्धा आपल्याला बघायला भेटते बरं का भोपाल येथे. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आणि त्या कंपनीचं नाव होतं युनियन कार्बाईड. काय बरं, युनियन कार्बाईड. आणि ती एक पेस्टिसाइड्स म्हणजे जंतुनाशके जे असतात ना ते बनवणारी कंपनी होती. ओके, तर हे थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, ते सुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करून टाकली. आता भोपाल गॅस ट्रॅजेडी झाली त्यानंतर कुठल्या प्रकारचे लॉज आपण बनवले, तर भोपाल गॅस ट्रॅजेडीमध्ये जे काही लोकांचे नुकसान झालं होतं किंवा जे काही क्लेम आले होते त्यांच्याशी डील करण्यासाठी आपण भोपाल गॅस लीक प्रोसेसिंग ऑफ क्लेम्स ॲक्ट 1985 हे पारित केला. कुठलं बरं, भोपाल गॅस लीक प्रोसेसिंग ऑफ क्लेम्स 1985. तर ज्या लोकांना या भोपाल गॅस ट्रॅजेडीमुळे इम्पॅक्ट झाला किंवा इफेक्ट झाला त्या लोकांनी स्वतःचे क्लेम टाकले की
कंपनीमुळे आम्हाला हे प्रॉब्लेम झाले आणि आतासुद्धा आमच्या घरातले काही व्यक्तींना त्रास होतो आहे, मग तुम्हाला त्याला कम्पेन्सेट केलं पाहिजे करणं. तर ते जे काही क्लेम्स होते त्याला या ॲक्टचा अंतर्गत आपण डील केला. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो ॲक्ट आपण आणला तो होता एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. हे खूप जास्त महत्त्वाचं ॲक्ट आहे. कुठलं बरं? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. ठीक आहे. आता या ॲक्टच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारला ताकद दिली, म्हणजे केंद्र सरकारला पॉवर्स दिले की एन्व्हायरमेंटसाठी जे काही इम्पॉर्टंट चेंजेस करावे लागतील ते तुम्ही त्या कंपनीजना सांगा आणि त्यांच्यासाठी काही स्टँडर्ड्स सेट करा. ठीक आहे. काय बरं? त्यांना गाईडलाईन द्या आणि त्यांच्यासाठी स्टँडर्ड सेट करा की या स्टँडर्ड्सना अनुकूलच तुम्हाला स्वतःची कंपनीमध्ये डेव्हलपमेंट करायची आहेत. खूप जास्त महत्त्वाचं कुठलं बरं? एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986. आणि याच्या माध्यमातून आपण कोणाला पॉवर दिली आहे? तर सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिली आहे. ठीक आहे. ते काही स्टँडर्ड्स वगैरे सांगू शकतात किंवा सेट करू शकतात. कोणासाठी? तर ते कंपनीजसाठी. ओके. की ज्याच्या माध्यमातून एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणाला संरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला मदत होईल. त्यानंतर तिसरा जो ॲक्ट आला तो होता पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट 1991. पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्ट 1991च्या माध्यमातून आपण काय केलं माहिती आहे का? की समजा कधी फ्युचरमध्ये काही ॲक्सिडेंट झाले, ओके, तर त्या ॲक्सिडेंटमध्ये जे काही लोकांना इम्पॅक्ट होणार आहे तर त्या लोकांना इन्शुरन्स देण्याची जी जबाबदारी आहे किंवा इन्शुरन्स कसं देता येईल हे या पब्लिक लायबिलिटी इन्शुरन्स ॲक्टच्या माध्यमातून आपण सांगितलं. ओके. म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आपण गाईडलाईन्स सेट केली. आणि लक्षात घ्या या ॲक्टच्या अंतर्गत काय लिहिण्यात आलेलं माहिती आहे का? की प्रत्येक कंपनीने हे इन्शुरन्स काढणे गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आज उद्या जर कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट झाला मग त्याच्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू होतो आहे किंवा जखमी होत आहेत तर त्यांना ते इन्शुरन्सचा पैसामधनंच त्यांचा उपचार वगैरे करण्यात येईल. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो ॲक्ट होता तो होता नॅशनल एन्व्हायरमेंट ॲपिलेट ऑथॉरिटी ॲक्ट 1997. ठीक आहे. कुठलं बरं? नॅशनल एन्व्हायरमेंट अपिलेट ऑथॉरिटी ॲक्ट 1997. अच्छा. या ॲक्टच्या अंतर्गत आपण काय प्रोव्हिजन केलं तर सर्वात आधी लक्षात घ्या एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 जे होता याच्या माध्यमातून आपण काय केलं की आपण सर्टन स्टँडर्ड्स फिक्स केले कंपनीजसाठी. ओके. आणि त्यांना स्पेसिफिक जे झोन्स असतात जे सेन्सिटिव्ह झोन्स आपण ज्याला म्हणतो तिथे कंपनीज प्रस्थापित करण्यापासून त्यांना आपण रेस्ट्रिक्ट केलं. म्हणजे तुम्ही तिथे कंपनी जे सेन्सिटिव्ह झोन आहे तिथे कंपनीज वगैरे प्रस्थापित करायची नाही. तरी काही कंपनी जर तिथे गेले किंवा त्यांनी स्टँडर्ड प्रोसिजर वगैरे फॉलो नाही केली किंवा कायद्याच्या विरोधात जाऊन काम केला तर त्यांच्या विरोधात हे म्हणजे आपण केस फाईल करू शकतो. कुठे बरं? तर नॅशनल एन्व्हायरमेंट ॲपिलेट ऑथॉरिटी ट्रिब्युनलमध्ये. ठीक आहे. किंवा नॅशनल एन्व्हायरमेंट ॲपिलेट ऑथॉरिटीमध्ये. ओके. ही एक बॉडी आहे बरं का, लक्षात ठेवा. नॅशनल एन्व्हायरमेंट ॲपिलेट ऑथॉरिटी ही एक बॉडी आहे की जिथे आपण हे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट याला न फॉलो केल्यावरती एखाद्या कंपनीच्या विरोधात तिथे केस फाईल केला जाऊ शकतो. त्यानंतर 2010मध्ये NGT ॲक्ट पास केला आपण आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल याला प्रस्थापित केला. आणि आपल्याला माहिती आहे की नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही अस्पेक्ट्स असतील किंवा जे काही सुनावणी आहे ते करायचं काम करते. ओके. एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आणि प्रोटेक्शन हा विषयावरती जे काही केसेस येतील तर त्याला सॉल्व करायचं काम हा NGT करतो. ओके. तसंच नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी किंवा नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट या ॲक्टच्या माध्यमातून आपण थोडेसे गाईडलाईन्स दिले. कोणासाठी? तर जे काही इंडस्ट्री आहे केमिकल्सशी डील करते आणि तिथे जर केमिकल डिझास्टर झाले तर त्याला कसं काय आपल्याला सॉल्व करता येईल याच्याविषयी आपण गाईडलाईन्स जे आहे ते NDMAमध्ये दिले. ठीक आहे. आणि नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट जे आहे ते 2005मध्ये आलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. ओके. आता नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या माध्यमातून आपण काय केलं तर कंपनीजसाठी आपण गाईडलाईन्स प्रोव्हाइड केली. ओके. तसेच जे काही तुम्ही विविध क्षेत्र वापरतायत जसं की तुमची लँड झाली, ओके, तसंच जे काही आपली सेफ्टी प्रॅक्टिसेस झाली, म्हणजे कंपनीमध्ये जे काही वस्तूंचा वापर तुम्ही करतायत, ओके, त्याच्यामध्ये एक हार्मोनी प्रस्थापित करा. ओके. की ज्याच्या माध्यमातून दुर्घटना होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी होतील. ओके. जसं की जे काही नॅशनल कोड्स वगैरे आहेत त्याला स्टँडर्डाईज करा. ओके. जे प्रॅक्टिसेस तुम्ही फॉलो करतायत त्यांना अजून जास्त सेफ बनवा. लँड यूजची ज्या पॉलिसी तुम्ही यूज करताय त्याला रेग्युलेट करा. तर हे सर्व जे काही आस्पेक्ट्स आहेत त्याच्यावरती गाईडलाईन प्रोव्हाइड करण्यात आले NDMA ॲक्टच्या माध्यमातून. ओके. त्यानंतर
NDMA ॲक्टमध्ये काय सांगण्यात आलं की जे काही कंपनी आहे, जे केमिकल्स, हजार्डस केमिकल्स असतात ज्याच्यामुळे दुर्घटना होण्याचे चान्सेस जास्त असतात, असे जे काही केमिकल्स तुम्ही यूज करतायत, ठीक आहे, मग त्या ज्या प्लांटमध्ये तुम्ही यूज करताय तिथून एमर्जन्सी एक्झिस्टचे जे प्लान आहे ना, ठीक आहे, म्हणजे समजा दुर्घटना झाली तर तुम्हाला तिथून एमर्जन्सीमध्ये एक्झिट करावा लागतो, ठीक आहे. मग एमर्जन्सी एक्झिटचे जे प्लान आहेत त्याला अजून चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट करा आणि वेळेनुसार तुम्ही त्याची मॉक ड्रिल घ्या की समजा एखादा डिझास्टर झाला तर पटकन तिथून लोकांना कसं काय बाहेर काढता येईल, तिथे जे काही वर्कर्स आहेत, मग त्यासाठी तुम्ही मॉक ड्रिल कंडक्ट करा. ओके, म्हणजे सिच्युएशन झाली तर आपल्याला कसं वागायचं हे लोकांना शिकवा, त्यांना जागृत करा याच्याविषयी. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रोव्हिजनमध्ये सांगण्यात आलं की जे काही लोकल ॲडमिनिस्ट्रेशन आहे, ठीक आहे, त्याचा आणि जे काही इंडिव्हिज्युअल युनिट आहे त्याच्यामध्ये सामंजस्य स्थापण्याचा प्रयत्न करा की आज उद्या जर कुठल्याही प्रकारे आपल्यावरती डिझास्टरची वेळ आली तर आपल्याला कसं काय हे संपर्क साधून किंवा कॉर्डिनेशन करून त्या डिझास्टरमधून बाहेर निघता येईल. ओके, तसंच जे काही स्टेट आणि डिस्ट्रिक्ट मेकॅनिझम आहे, ओके, त्यांनासुद्धा इंटिग्रेट करा. ओके, आणि डिझास्टरशी डील करण्यासाठी तुम्ही GIS बेस्ड टेक्नॉलॉजी झाली, तसेच वेरियस टेस्टिंग एमर्जन्सी प्लॅन झाले, या सर्वांना इम्प्लिमेंट करा. तसेच मॉक एक्सरसाइजेस वगैरे कंडक्ट करा की इन केस जर झालं असं प्रकारे कुठली दुर्घटना तर त्याच्यामधनं कसं आपल्याला स्वतःचा बचाव करता येईल. ओके, त्यानंतर वेरियस कंपनीज आहेत त्याच्यामध्ये म्युच्युअल एड ॲग्रीमेंट साईन करा. म्हणजे काय की समजा A आणि B दोन कंपनी आहे, बीमध्ये समजा डिझास्टर झाला तर एला ॲग्रीमेंटनी बांधून ठेवा की जर बीमध्ये डिझास्टर झालं असेल तर ए त्याला मदत करेल. ओके, असं सामंजस्य करार करून ठेवा दोन्ही कंपनीमध्ये की एमध्ये काय झालं तर बी मदतीला येईल, बीमध्ये काय झालं तर ए मदतीला येईल. ओके, तसंच मेडिकल प्रिपेअर्डनेस ठेवा. मेडिकल प्रिपेअर्डनेसच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं की ट्रेंड स्टाफ रेडी ठेवा की जे पटकन जाऊन तिथे रिस्पॉन्स करू शकणार. ओके, तसंच फास्ट डिटेक्शन आणि डिकंटेनिमेशन. ओके, तसंच मोबाईल हॉस्पिटल्स, हे सर्व फॅसिलिटीज जे आहेत ते अवेलेबल करा. मोबाईल हॉस्पिटल म्हणजे कुठल्याही स्थानावरती जर एखादी दुर्घटना झाली तर पटकन तिथे तो हॉस्पिटल हजर करता येईल. आता हॉस्पिटल कसं काय तिथे न्यायचा, मग तिथे आपण ॲम्ब्युलन्स झाली, ठीक आहे, तसंच कारमध्ये तुम्ही बघितलं असेल की चालतं फिरतं हॉस्पिटल, ठीक आहे, तर अशा प्रकारची जे स्कीम्स आहेत त्याला इम्प्लिमेंट करा. म्हणजे एखादा व्हेकल आहे, मोठी ट्रकसारखी असेल त्याच्यामध्येच एक हॉस्पिटलसारखं आपण एस्टॅब्लिश करून ठेवतो, त्याला आपण मोबाईल हॉस्पिटल म्हणतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर हे सर्व सेफगार्ड्स जे आहेत ते NDMA ॲक्टच्या अंतर्गत प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत. ओके, तर आपण केमिकल डिझास्टरविषयी थोडीशी माहिती घेतली. नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे उत्तर प्रदेशमधील घटना, दोघांना अटक, प्रमुख आरोपी फरार, अंगणवाडी सेविकेवर अत्याचार आणि हत्या. आपल्यासाठी ते महत्त्वाचं नाही आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे अंगणवाडी काय असते ते. ठीक आहे, तर आपण एकदा रिवाईज करून घेऊ, आपण आधी पण केलं आहे. तर लक्षात ठेवा, हेल्थ सेक्टरमध्ये 3 टाईपचे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. ओके, म्हणजे ग्राउंड लेवलवरती 3 टाईपचे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात. पहिले आहेत आशा वर्कर, दुसरे आहेत अंगणवाडी वर्कर आणि तिसरे आहेत ANM म्हणजे ऑक्झिलरी मिडवाईफ. ठीक आहे, आशाचा फुल फॉर्म आहे ॲक्रेडिटेड, लिहून ठेवा नसेल माहीत तर, ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिविस्ट. ठीक आहे, काय बरं, ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिविस्ट, हे फुल फॉर्म आहे आशाचा. ठीक आहे, तर आता आपण या तिघांमध्ये डिफरन्स काय आहे ते आपण बघून घेऊया. सर्वात आधी आशा जे आहे, आशा वर्कर, ते नॅशनल रूरल हेल्थ मिशन याच्या अंतर्गत येतात आणि हे जे मिशन आहे ते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या अंतर्गत येते. तसंच जे ऑक्झिलरी मिडवाईफ आहे ते सुद्धा नॅशनल रूरल हेल्थ मिशनच्या अंतर्गतच येतात. परंतु जे अंगणवाडी वर्कर्स आहेत ते इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम, जे की मिनिस्ट्री ऑफ विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट चालवते, त्याच्या अंतर्गत त्यांचा समावेश केला जातो. ओके, आता एलिजिबिलिटी काय आहे, एखादी व्यक्तीला जर आशा वर्कर बनायची असेल तर पहिली गोष्ट तर ते विमेन असले पाहिजे. ओके, मॅरिड, विडो, डायव्हर्स काही असेल तर चालेल, परंतु ते 25 ते 45 या एज ग्रुपमध्ये असले पाहिजे आणि कमीत कमी क्लास 8 म्हणजे 8वी कक्षा हे त्यांनी पास केलेली असावी किंवा तिथेपर्यंत त्यांनी एज्युकेशन घेतलेलं असावं. जर गाव पातळीवरती 8वी कक्षा पाससुद्धा नाही भेटले तर आपण ते जे प्रोव्हिजन आहे त्याला कमी करता येऊ शकते. ओके, अंगणवाडी वर्कर्स जे आहे त्यांची जी एज आहे ते 18 ते 44 वर्षापर्यंतची पाहिजे. ओके, आणि ते लोकल विलेज किंवा त्या लोकल कम्युनिटीमधनंच येतात. इथेसुद्धा हे त्या आशा वर्कर्स जे आहेत ते त्या विलेजमधनंच त्यांना निवडले जातात.
जे ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहेत त्यांना 6 महिन्याची प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिली जाते. ओके, आणि त्यांची जे वय आहे ते सुद्धा 17 ते 35 याचा अंतर्गत असली पाहिजे. ओके, त्यानंतर जे आपले आशा वर्कर्स आहेत ते विलेज लेवलवरती काम करतात, म्हणजे गाव पातळीवरती काम करतात. अंगणवाडी वर्कर हे अंगणवाडी सेंटर्स जे असतात तिथे काम करतात. आणि ऑक्झिलरी मिडवाईफ्स जे आहेत ते जे आपले प्रायमरी हेल्थ सेंटर्स आहेत तिथे काम करतात. ओके, किंवा हेल्थ सब सेंटर्स असतात तिथे काम करतात. प्रत्येक 1000 व्यक्तीमागे एक आशा वर्कर असते, प्रत्येक 1000 व्यक्तीमागे हे एक अंगणवाडी वर्कर असते, आणि प्रत्येक 5000 व्यक्ती कुठे बरं तर सब सेंटर लेवलला एक ऑक्झिलरी मिडवाईफ असते, आणि प्रत्येक 30,000 व्यक्तीमागे कुठे बरं तर प्रायमरी हेल्थ सेंटरला. ओके, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे असते तिथे प्रत्येक 30,000 पॉप्युलेशन मागे एक अंगणवाडी आपला ऑक्झिलरी मिडवाईफ असतात. ओके, आता जे आशा वर्कर आहे त्यांचा फंक्शन काय आहे, तर हेल्थ रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम आला तर पहिला कॉल जो असतो ते कोणाला जातो, तर ते आशा वर्करला जातात. ओके, जे आपले अंगणवाडी वर्कर आहे, अंगणवाडी वर्कर बेसिकली न्यूट्रिशन आणि नॉन फॉर्मल प्री स्कूल एज्युकेशन जे आहे त्याच्यावरती फोकस करतात. ओके, अंगणवाडी शाळा आणि अंगणवाडी सेंटर्स आपण बघितले, मग तिथे न्यूट्रिशनवरती जास्त फोकस असतो अंगणवाडी सेंटरमध्ये. तसंच अंगणवाडी जे आपले वर्कर्स आहेत ते आशा वर्कर्सना गाईड करतात. ओके, की त्यांनी त्यांची जी ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला कसं परफॉर्म केलं जाऊ शकतात, किंवा ते त्याला अजून उत्तम कसं प्रकारे करू शकतात. ओके, म्हणजे ट्रेनिंग किंवा एक सहाय्य करायचं काम करतात. आता जे आपले ऑक्झिलरी मिडवाईफ आहे त्यांचे मल्टीपर्पज वर्क असतात. ते पहिली गोष्ट तर आपले प्रायमरी हेल्थकेअर सेंटर जे तिथे काम करत असतात, म्हणजे त्यांच्याकडे खूप जास्त स्पेशलिटीज असतात, आणि एरिया ऑफ एक्सपिरियन्ससुद्धा त्यांच्याकडे जास्त असतो, किंवा वर्किंग एरियासुद्धा जास्त असतो. ते एका प्रकारे जे आपले आशा वर्कर्स आहेत त्यांना गाईड करतात, त्यांना सांगतात की तुम्हाला कसं काम करता आलं असतं, किंवा तुम्ही कसं काम करू शकतात. ओके, आणि त्यांना मोटिवेशन द्यायचं काम करतात. मोटिवेशन द्यायचं म्हणजे काय, तर जे काही हेल्थ रिलेटेड इश्यू आहेत तर त्यांना लवकरात लवकर प्रायमरी हेल्थकेअर सेंटरमध्ये आणा. ओके, कारण कसं आहे, आता वॅक्सिनेशन वगैरे आपण म्हटलं तर ते तर प्रायमरी हेल्थकेअर सेंटरमध्येच होणार ना, परंतु वॅक्सिनेशन द्यायचं कोणाला, तर मुलाला, आणि तो कुठे असतो, तो गाव पातळीवरती असतो. मग तिथून त्याला प्रायमरी हेल्थकेअर सेंटरमध्ये कसं आणता येईल, तर त्याच्याविषयी सल्ला सूचन करायचं काम हे ऑक्झिलरी मिडवाईफ जे आहेत ते आशा वर्करना करतात. ओके, आशा वर्कर जे आहेत त्यांना त्यांच्या परफॉर्मन्स बेस्डवरती पैसा दिला जातो, वेतन दिला जातो. ठीक आहे, जे आपले अंगणवाडी वर्कर आहेत त्यांना मंथली एक मानधन असतं. ओके, आणि जे आपले ऑक्झिलरी मिडवाईफ्स आहेत ते मंथली पेमेंटवरती असतात. ओके, आणि हेल्थ बजेटमध्ये त्यांचे एक शेअर ठेवलेला असतो साईडला, की एवढा एवढा पैसा जे ते ऑक्झिलरी मिडवाईफसाठी आपण राखीव ठेवतो. ओके, तर हे आपण बघितलं आशा वर्करविषयी, तसंच अंगणवाडी वर्करविषयी आणि ऑक्झिलरी मिडवाईफविषयी. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ती आहे बर्ड फ्लूच्या 4 राज्यांमध्ये 12 केंद्रबिंदू. काल आपण बर्ड फ्लूविषयी डिटेलमध्ये डिस्कस केलं आहे, तर आपण जास्त त्याच्यामध्ये नाही जाणार, पण इथे एक महत्त्वाची न्यूज आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, भारत देश जे आहे ते बर्ड फ्लू या रोगापासून मुक्त झाला असल्याचे सरकारने 30 सप्टेंबर 2020 रोजी घोषित केले होते. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, आपण म्हटलं की आपण बर्ड फ्लूमधनं बाहेर निघालो आहे, परंतु सध्या आपल्याला पुन्हा बर्ड फ्लूच्या जे सिम्पटम्स आहेत किंवा बर्ड फ्लूचा इम्पॅक्ट जो आहे तो इंडियावरती झालेला आहे. ओके, त्यानंतर काही महिन्यातच या रोगाचा ताजा फैलाव झाला आहे. एव्हियन इन्फ्लुएन्झाचा फैलाव सर्वप्रथम 2006 साली अधिसूचित करण्यात आला होता. ओके, तर लक्षात ठेवा 30 सप्टेंबर 2020 तेव्हा आपण काय केलं होतं, तेव्हा आपण भारताला हे जे एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे त्याच्यापासून मुक्त किंवा बर्ड फ्लूपासून मुक्त घोषित केलं होतं, परंतु परत त्याचा आता शिरकाव झालेला आहे भारतामध्ये. ओके, आणि H5N8 लक्षात ठेवा बर्ड फ्लूसाठी. सद्यस्थितीमध्ये जे आपल्याला राजस्थान, मध्य प्रदेश या साईडला जे काही दिसतं ते H5N8 आहे. ओके, त्यानंतर ओके कुठले 4 राज्य ते सुद्धा बघून घेऊ आपण. ओके, तर सद्यस्थितीमध्ये केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या 12 राज्यांमध्ये 4 राज्यांमध्ये 12 केंद्रबिंदू आहेत जिथे आपल्याला हे बर्ड फ्लू बघायला भेटतो आहे. ओके, त्यानंतर पुढे अद्रमुक पदाधिकाऱ्यासह 3 लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक. ओके, आणि CBIने ती अटक केली आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं CBI, तर आपण CBI विषयी माहिती घेऊ. ओके, CBIचा फुल फॉर्म काय आहे, CBIचा फुल फॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते. ओके, आणि 1965 मध्ये
त्याची स्थापना करण्यात आली होती. कोणाची बरं? तर CBIची स्थापना. ओके, थोडंसं करेक्शन आहे, लक्षात घ्या. काय बरं की CBIची जी स्थापना आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, CBIची स्थापना आहे ते 1963 करण्यात आली होती. CBIची स्थापना जी आहे ती 1963 करण्यात आली होती. जेव्हा त्याची स्थापना करण्यात आली होती तेव्हा त्याला ब्रायबरी आणि गव्हर्नमेंट करप्शन, ब्रायबरी म्हणजे आपण जे लाच देतो ना त्याला ब्रायबरी म्हणतो आपण, आणि गव्हर्नमेंट करप्शन या 2 विषयांवरतीच CBIला लक्ष ठेवायला सांगण्यात आलं होतं. परंतु कालांतराने, म्हणजे कधी तर 1965 त्याची जे ज्युरिस्डिक्शन आहे, त्याचं जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. आणि त्यानंतर त्याला मल्टी स्टेट ऑर्गनाइज क्राईम, त्यानंतर इंटरनॅशनल केसेस यांच्याशी सुद्धा डील करायला लावण्यात आला. ठीक आहे, आणि आता CBI जे आहे, CBI लगभग सर्वच केसमध्ये लक्ष घालतो. त्यानंतर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक क्राईम असू द्या, स्पेशल क्राईम असू द्या, त्यानंतर केसेस ऑफ करप्शन असू द्या, प्रत्येक गोष्ट CBI बघत असतो. लक्षात ठेवा, स्थापना 1963 झाली, परंतु तेव्हा त्याच्याकडे ब्रायबरी आणि गव्हर्नमेंट करप्शन हे 2 विषयावरती फक्त इन्व्हेस्टिगेशन करायची पॉवर दिली होती. नंतर त्याला अजून जास्त एक्सपांड केली आणि 1965 नंतर तर त्याला लगभग सर्वच केस डील करायला लावण्यात आले. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की CBI जे आहे ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, म्हणजे जे आपण RTI म्हणतो, ठीक आहे, RTI 2005 याचा अंतर्गत येत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, CBI जे आहे ते राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टचा अंतर्गत येत नाही. जे इंटरपोल आहे, ज्याला आपण इंटरनॅशनल पोलीस म्हणतो, ठीक आहे, जे इंटरनॅशनल लेवलवरची पोलीस असते, तिथे CBI जे आहे ते भारताचं प्रतिनिधित्व करते. CBI इंटरपोलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करते. CBIचे जे हेडक्वार्टर आहे ते कुठे आहे, तर त्याचं हेडक्वार्टर CGO कॉम्प्लेक्स, जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या जवळ, न्यू दिल्ली येथे आहे. न्यू दिल्ली लक्षात ठेवा, एवढं म्हणजे आपल्याला काही तिथे जायचं नाही आहे. ठीक आहे, तर न्यू दिल्ली लक्षात ठेवा. त्यानंतर सध्या CBIचे जे डायरेक्टर आहे त्यांचं नाव काय आहे, तर ऋषी कुमार शुक्ला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, सध्याचे CBIचे डायरेक्टर कोण आहेत, ऋषी कुमार शुक्ला. आणि जसं आपण डिस्कस केला की 1963 कधी बरं, तर 1 एप्रिल 1963 हे CBIची स्थापना झाली. मग त्याचे पहिले जे डायरेक्टर होते त्यांचं नाव काय होतं, DP कोहली. पहिले डायरेक्टरचं नाव काय होतं, DP कोहली, आणि स्थापना पण लक्षात ठेवा 1 एप्रिल 1963. आता 1963 एका रेझोल्युशनने आपण हे CBIची स्थापना केली, आणि तो रेझोल्युशन कोणी आणलं होतं, तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने आणलं होतं. म्हणजे काय झालं की आपली CBI जी आहे, ठीक आहे, ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी नाही आहे. तशीच ती स्टॅच्युटरी बॉडीसुद्धा नाही आहे. ही एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे CBI. आणि CBI स्वतःची जी पॉवर आहे ते दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 याच्यानुसार घेते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. CBIसाठी स्वतःचा कायदा नाही आहे. CBI ही स्वतःची जे काही पॉवर्स आहेत आणि ऑथॉरिटी आहे दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट 1946 अनुसार घेते. त्याच्यामध्ये एक डायरेक्टर असतात आणि त्यांना मदत करण्यासाठी स्पेशल डायरेक्टर आणि ॲडिशनल डायरेक्टर्स असतात. CBIचे जे डायरेक्टर असतात ते दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ॲक्टच्या अंतर्गत जे आपले दिल्लीचे इन्स्पेक्टर जनरल असतील ना, ठीक आहे, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस दिल्ली, हे जे असतात ते CBIचे डिरेक्टर असतात. लक्षात ठेवा, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस दिल्ली हे जे असतात ते CBIचे डिरेक्टर असतात. आणि या डिरेक्टरना निवडण्यासाठी आपल्याला एक कमिटीची नेमणूक करावी लागते. त्या कमिटीचे अध्यक्ष जे असतात ते प्राईम मिनिस्टर असतात. त्याच्यामध्ये लीडर ऑफ अपोजिशन हे एक मेंबर म्हणून काम करतात. तसंच चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा त्यांनी नेमणूक केलेला एखादा सुप्रीम कोर्टचा जज हे या सिलेक्शन कमिटीचे मेंबर असतात. 3 मेंबरची सिलेक्शन कमिटी असते, लक्षात ठेवा. पहिले प्राईम मिनिस्टर, दुसरे लीडर ऑफ अपोजिशन द लोकसभा, तिसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा त्यांनी नेमणूक केलेले एखादे सुप्रीम कोर्टचे जज. CBIचे जे डायरेक्टर असतात त्यांना 2 वर्षाचा सिक्युरिटी पिरियड दिला जातो. म्हणजे 2 वर्षापर्यंत त्यांना कोणीही CBIचे डायरेक्टर या पदावरून हटवू शकत नाही. आणि हे जे सिक्युरिटी दिली गेली आहे ते सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ॲक्ट 2003च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, कारण CBI मध्यंतरी खूप जास्त, म्हणजे CBI नेहमीच असते न्यूजमध्ये, तर त्याचे डायरेक्टर असतात त्यांना 2 वर्षाचा सिक्युरिटी देण्यात आलेला आहे टेन्युअरचा. आणि तो जो सिक्युरिटी आहे तो सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ॲक्ट 2003च्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. CBIच्या अंतर्गत काही बॉडीज आहेत ते आपण डिस्कस करून घेऊ. सर्वात पहिले अँटी करप्शन डिव्हिजन, त्यानंतर इकॉनॉमिक ऑफेन्स डिव्हिजन, स्पेशल क्राईम डिव्हिजन,
पोलीस अँड इंटरनॅशनल पोलीस कॉर्पोरेशन डिव्हिजन, ॲडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन, डिरेक्टोरेट ऑफ प्रोसिक्युशन, सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. ओके. आता एक इथे महत्त्वाची गोष्ट काय, तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जे काही ऑफिसर्स असतात त्यांच्यावरती सुद्धा हे इन्व्हेस्टिगेशन करू शकते. परंतु ते ऑफिसर जर जॉईंट सेक्रेटरी हे रँक किंवा याच्यापेक्षा वरचा रँकचे असेल तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागतं त्याच्या विरोधात इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑफिसरांवरती सुद्धा CBI इन्व्हेस्टिगेशन करू शकते. अर्थात ते जर ऑफिसर हे जॉईंट सेक्रेटरी किंवा त्यापेक्षा वरचे लेवलचे असतील तर त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते. आणि सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं की ऋषी कुमार शुक्ला हे जे आहेत ते CBIचे डिरेक्टर आहे. ओके. नेक्स्ट जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे तपास पथकास प्रवेश देण्यास चीनकडून चालढकल होत आहे. ओके. तर आता तपास पथक जे आहे ते जागतिक आरोग्य संघटनेने नेमलेलं आहे की नक्की कोविड-19 ज्याला आपण कोरोना म्हणतो आहे तर त्याचा उद्भव कुठून झाला. मग चीनमध्ये तपास करण्यासाठी जेव्हा जागतिक आरोग्य संघटना गेलं तर त्यांना चीन प्रवेश देत नाही आहे. तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे जागतिक आरोग्य संघटना. ओके. तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच काय, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर याची आता स्थापनाविषयी थोडीशी माहिती घेऊ आपण. पहिल्यांदा 1945मध्ये जेव्हा युनायटेड नेशनची सॅन फ्रान्सिस्को कॉन्फरन्स झाली तेव्हा रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे आजचा जो तायवान आहे त्याचे जे सभासद होते किंवा त्याचे जे रिप्रेझेंटेटिव्ह होते, नाव काय त्यांच्या, झेमिंग झे, यांनी प्रपोजल ठेवला की जागतिक पातळीवरती आरोग्याशी निगडीत एखादी संघटना असली पाहिजे. आणि तेव्हाचे जे सेक्रेटरी जनरल होते, कोण बरं, अल्गर हिस, यांनी या संकल्पनाला सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की हो बाबा आपण एक ऑर्गनायझेशन प्रस्थापित करू. आणि कालांतराने कधी, तर 1948मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची संघटना स्थापित झाली, ज्यालाच आपण मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटनासुद्धा म्हणतो. ठीक आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याला हेड करतात डिरेक्टर जनरल. ओके. त्याचा हेडक्वार्टर जे आहे ते जेनेवामध्ये आहे. सध्या त्याचे डिरेक्टर जनरल जे आहे त्यांचं नाव आहे टेड्रोस अधनॉम. ओके. हां. आता हे जे टेड्रोस अधनॉम आहे ते इथिओपिया या देशाचे नागरिक आहेत. ओके. आणि त्यांनी स्वतःची जे पोस्ट आहे ते 1 जुलै 2017 रोजी स्वीकारली. सद्यस्थितीमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत 194 मेंबर कंट्रीज आहेत. आणि USA जो आहे त्यांनी तो आधी WHOचा मेंबर होता परंतु आता त्यांनी विड्रॉ करून घेतले म्हणजे स्वतःचा सभासत्वाचा त्याग केलेला आहे. ओके. त्यानंतर जे आपले वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं जर एखादा कंट्रीला म्हणजे एखाद्या देशाला जर त्याचा मेंबर बनायचे असेल तर त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला रॅटिफाय करावा लागतो, म्हणजेच त्याला मान्यता द्यावी लागते. ओके. रॅटिफाय करणे म्हणजे मान्यता देणे. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमध्ये वर्ल्ड हेल्थ असेंब्ली जी आहे ते त्याची हायेस्ट बॉडी आहे, डिसिजन मेकिंग बॉडी आहे, जिथे प्रत्येक देशातनं त्यांचे मेंबर्स किंवा डेलिगेट्स ज्यांना आपण म्हणतो ते तिथे येऊन बसतात आणि चर्चा करतात. ओके. 73वी वर्ल्ड हेल्थ असेंब्ली जी झाली ते 19 मे 2020 रोजी झाली आणि तिथे भारताला हे एक्झिक्युटिव्ह बोर्डचा चेअरमन नियुक्त करण्यात आला. किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी. ठीक आहे. 19 मे 2020 रोजी 73वी हे काय म्हणतात त्याला वर्ल्ड हेल्थ असेंब्ली झाली आणि त्याचं जे एक्झिक्युटिव्ह बोर्ड आहे त्याच्यावरती भारताची 3 वर्षासाठी नेमणूक करण्यात आली. आणि भारताचं प्रतिनिधित्व हे तिथे जे आपले हेल्थ मिनिस्टर आहे हर्षवर्धन ते करणार आहेत. ओके. आणि ते एक्झिक्युटिव्ह बोर्डचे चेअरमॅन असणार आहे. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कोण असणार आहे, ते चेअरमॅन असणार आहे. ओके. त्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा ज्या दिवशी स्थापना झाली म्हणजे 7 एप्रिल 1948, तर 7 एप्रिल हा जे दिवस असतो ते आपण दरवर्षी वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरा करतो. आणि 2020ची वर्ल्ड हेल्थ डेची जी थीम होती ती होती इयर ऑफ द नर्सेस अँड मिडवाईफ्स. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थीम लक्षात ठेवा. काय, इयर ऑफ द नर्स अँड मिडवाईफ. ओके. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते आहे धर्मांतरबाबत 2 राज्यांच्या कायद्यांची तपासणी करण्याची तयारी. आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश, ओके, या राज्याने काय केलं होतं, तर धर्मांतर केलं असेल तर त्याच्या विरोधात एखादा ॲक्ट आणला. पण लक्षात ठेवा, राईट टू मॅरेज. ठीक आहे. काय बरं, राईट टू मॅरेज म्हणजे लग्नाचा अधिकार. हे जे आहे ते आपलं आर्टिकल 21चा पार्ट आहे. ठीक आहे. राईट टू मॅरेज काय आहे, राईट टू मॅरेज जे आहे ते आर्टिकल 21चा पार्ट आहे.
तसंच जे आपला युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आहे, ओके, जे आपण 1948मध्ये सर्वांनी ॲक्सेप्ट केला. कुठलं बरं? युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट. तर त्याच्यामध्ये सेक्शन 16, कुठलं बरं? सेक्शन 16 याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीला हे राईट टू लाईफ किंवा राईट टू मॅरेज असणार आहे. ओके, काय बरं? राईट टू मॅरेज जे आहे ते सेक्शन 16च्या अंतर्गत किंवा आर्टिकल 16च्या अंतर्गत युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके, इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 21 आणि युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईटचं सेक्शन 16 हे लक्षात ठेवण्यासारखं आहे आपल्यासाठी. नेक्स्ट न्यूज बघूया. खूप जास्त मोठं झालं आजचं न्यूज डिस्कशन. चला, लास्टची न्यूज आहे. पुणे राज्यातील सर्वात आनंदी शहर. देशातील आनंदी शहरात राज्यातील 3 शहरे नागपूर मुंबईचा समावेश. देशातील 34 आनंदी शहरांच्या यादीमध्ये राज्यातील 3 शहरांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी शहरांच्या यादीत पुणे शहराने मुंबई आणि नागपूर शहरांना मागे टाकले आहे. देशातील आनंदी शहरामध्ये पुणे 12व्या स्थानी असून नागपूर 17वा आणि मुंबई 21व्या स्थानी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आनंदी शहरांमध्ये लुधियाना अव्वल ठरले आहे. अहमदाबाद आणि चंडीगड शहरे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काही इंडेक्स जे आहे ते. इंडियन स्टडीज हॅपीनेस रिपोर्ट 2020 मध्ये आनंदी शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी ऑक्टोबर 2020 ते नोव्हेंबर 2020 या दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरातील 13,000हून अधिक नागरिकांशी चर्चा करून ही यादी तयार केली आहे. ठीक आहे, यादीचं नाव काय आहे? इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट 2020. कोणी तयार केली आहे? प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी. ओके, देशातील 34 आनंदी शहर त्यांनी डेझिग्नेट केलेत आणि त्याच्यामध्ये पुणे हा 12व्या स्थानावरती आहे, नागपूर 17व्या स्थानावरती, मुंबई 21व्या स्थानावरती. लुधियाना यांनी टॉप केलेला आहे. ओके, त्यानंतर अहमदाबाद आणि चंडीगड हे द्वितीय आणि तृतीय स्थानावरती आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इथे अख्खी लिस्ट आहे, तुम्ही ते बघू शकतात. आनंदी शहरांची अनुक्रमानुसार यादी दिलेली आहे. आता अजून एक इंडेक्स असते जे वर्ल्ड लेवलवरती काढली जाते. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचे ते इंडेक्स. त्या इंडेक्सचं नाव काय आहे? तर इंडेक्सचं नाव आहे वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. ठीक आहे, कोण काढते बरं? तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क फॉर द युनायटेड नेशन. बॉडीचं नाव काय आहे? सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क फॉर द युनायटेड नेशन. ही जे बॉडी आहे ते वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हे दरवर्षी प्रकाशित करते आणि त्यांचा जो लास्ट एडिशन होता ते 20 मार्च 2020मध्ये प्रकाशित झाला होता. ओके, त्यामुळे 20 मार्च जे आहे ते आपण वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा करतो. ओके, कारण काय होतं माहिती आहे का? युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची 2012 साली जी मीटिंग झाली होती तिथे ठरवण्यात आलं होतं की 20 मार्च जे असेल ते आपण वर्ल्ड हॅपीनेस डे म्हणून साजरा करणार आहोत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये काय काय सांगण्यात आलं ते सुद्धा आपण बघून घेऊ. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये एकूण 156 देश जे होते त्यांना रँकिंग देण्यात आली. ओके, 156 कंट्रीज जे होते त्यांना रँकिंग देण्यात आली आणि त्याच्यासाठी 6 पॅरामीटर्सना आपण गृहीत धरला होता. आपण म्हणजे कोणी? सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क यांनी. कुठले कुठले 6 ते पॅरामीटर्स होते? GDP पर कॅपिटा, सोशल सपोर्ट, हेल्थी लाईफ एक्सपेक्टन्सी, फ्रीडम, जेनरोसिटी अँड ॲब्सन्स ऑफ करप्शन. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 2020चा जो रिपोर्ट होता त्याची एक खासियत होती की त्याच्यामध्ये पहिल्यांदा जे आपले सोशल, अर्बन आणि नॅचरल एन्व्हायरमेंट हा कशा प्रकारे हॅपीनेसला इम्पॅक्ट करतो यालासुद्धा गृहीत धरलं होतं. ओके, 2020च्या रिपोर्टमध्ये हॅपीनेसवरती सोशल, अर्बन आणि नॅचरल एन्व्हायरमेंट याचा कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो त्याचे सुद्धा गृहीत धरण्यात आलेला होता. ओके, फिनलँड जे आहे त्यांनी टॉप केलं आहे. फिनलँड हा जगातील सर्वात खुश असं राष्ट्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काळांतराने दुसरे इतर कंट्रीज आहेत, पण लक्षात ठेवा सर्वात वर्स्ट परफॉर्मिंग कुठला होता. ओके, तर झिम्बाब्वे झाला, साऊथ सुडान झाला आणि अफगाणिस्तान हे सर्वात कमी हॅपी नेशन्स आहेत. ओके, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे इंडियाची काय रँकिंग होती. तर इंडियाचा जो रँक आहे ते 144वरती गेला आहे. ठीक आहे, कितवा रँक आहे इंडियाचा? 144. आणि महत्त्वाचं काय माहिती आहे का? इंडियाचे जे पाडोशी देश आहेत जसे की नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका हे सर्व इंडियापेक्षा पुढे आहेत. ओके, आणि इंडियाने पहिल्यांदा बॉटम 15 ग्रुपमध्ये एंट्री केलेली आहे. मग हे चांगली गोष्ट नाही आहे. इंडियाने याच्यावरती फोकस करायची गरज आहे. आता
सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कविषयी थोडीशी माहिती घेऊ आपण. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क जे आहे ते 2012मध्ये अस्तित्वात आला. ओके. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत आणि जे आपलं पॅरिस क्लायमेट चेंज अग्रीमेंट आहे त्याला आपल्याला अचीव करण्यामध्ये कुठल्या प्रकारची मदत लागेल ती सर्व मदत ही संस्था करते. ओके. मग त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणे किंवा जे आपल्याला गाईडलाईन्स वगैरे प्रोव्हाइड करणे, गायडन्स देणे, हे सर्व काम जे आहे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क करते. कुठले दोन आहेत ते, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि पॅरिस क्लायमेट चेंज ॲग्रीमेंट. ओके. त्यानंतर हे जे आपली सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क जे आहे ते युनायटेड नेशन सेक्रेटरी जनरलचा अखत्यारीमध्ये येतो, म्हणजे त्यांचं अंडर येतो. ओके. त्यानंतर जे आपलं SDSN आहे आणि बर्टल्समन स्टिफ्टंग, काय लिहिलं आहे, बर्टल्समन स्टिफ्टंग. ओके. तर हे दोघं मिळून जे आहेत ते ॲन्युअली SDG इंडेक्स आणि डॅशबोर्ड ग्लोबल रिपोर्ट हे पब्लिश करतायत. कुठला SDSN आणि बर्टल्समन स्टिफ्टंग. ओके. तर हे दोन संस्था जे आहेत ते दरवर्षी SDG इंडेक्स आणि डॅशबोर्ड ग्लोबल रिपोर्ट हे 2016पासून पब्लिश करतायत. ओके. तर हे आपण अख्खी माहिती घेतली कशाविषयी, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क आणि आपलं वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टविषयी. ओके. तर आजचं न्यूज डिस्कशनमध्ये एवढीच माहिती आहे. म्हणजे खूप जास्त झाली आहे तरी. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतायत. पेपर जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असणार आहे आणि टेलिग्रामचे लिंक आहे ते सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.